मित्रांनो, तर आपण आलोय आज मक्काला पाणी भरायला. तर बघा, मका पेरेल मका आहे मित्रांनो. तर मका आपण वाळायला लागली आता. तर आज खूप हवा सुटली बघा. तर मका भरून घेऊ आपण आता. तर मोटर पण चालू केली. तर मका इथं बघा किती हिरवी मका आहे. तर पाणी पण आलंय आता. पहिल्या वाफ्याला पाणी सोडलंय. तर आपण बाजूला होऊ आता थोड्या वेळ. तर आलं पाणी बघा इकडं. मित्रांनो, झालंय भरून, आता थोडं राहिले आपलं. एक वाफा राहिला आता, तेवढा भरून घेऊ आपण. तर मोटर बंद करून टाकू आपण. झाली भरून आपली आणि घासाक पाणी सोडलंय बघा. तर थोड्या वेळ आपण घास भरणार आहे. मोटर चालू केली इकडं आणि घास पण सावलीमुळं जरा भरा. इथं खूप मोठी सावली बघा. तर समोर तुम्हाला ऊन दिसत असेल आणि इथं आपण झाडाखाली बसलोय मस्त आणि घासामध्ये पाणी सोडून दिलंय. तर सावलीला पण घास मस्त आहे आपला. तर पहिल्या वाफ्याला पाणी सोडून दिलंय. तर भरत आला असेल मला वाटतं आता. तर आपण जाणार आहे परत पाणी भराय तिकडं पुढं. समोर पाणी भरायला आजच्या गावाला गहू राहिलाय आपण थोड्या वेळानं. तर पक्षी पण काय म्हणतोय काय माहिती. इकडं घास कापीत कापीत आणलाय आणि समोर राहिलाय थोडा आणि इकडं पण माझ्या मागं राहिलाय अजून. तर जावळाचं अजून कापायचं झालं नाही. तर माझ्या मागं पण एक वाफा राहिलाय अजून. तर तो पण कापायला लागल. तर यो घास फुटलाय आता खालून मस्त. मित्रांनो, मी आलोय इकडं आता गावाला पाणी भराया आणि मोटर दिली चालू करून. आणि आता पहिल्या पाडग्याला पाणी सोडलंय. काल पण इकडं आलो होतो. तर आपला असा पूर्ण गहू आता भरून होणार आहे आज. तर मग पाहू आपण आता किती भरायचा होतोय. तर आता गहू पण भरत आलाय आणि 10-1 वाफे भरायचे राहिलेत आणि ते भरून घेतले आपण दुसरीकडे जाणार आहे. तर गहू भरण्याचं कारण अजून काहीतरी वेगळंच आहे मित्रांनो. तर गहूला पाणी जर नाही भरलं तर लवकरच गहू काढा येईल. तर आपले कांदे आले काढायचे, त्याच्यामुळं पाणी भरायची वेळ आली मला. तर गारवा धरून राहिलं आणि लवकर आपला गहू काढायला लवकर येणार नाही, त्याच्या आशानं मी पाणी भरलेलं आहे आणि पूर्णपणे गहू आता काढायच्या मार्गात आहे मित्रांनो. तर आपण आता थोडा गहू राहिला तेवढा आपण भरून घेणार आहे. तर चला आपण बारं देऊन घेऊ. मित्रांनो, परत एकदा कांद्याला पाणी भरायला आलोय आपण. गव्हाचं झालं भरून आणि इकडं आलोय. तर 5:30 वाजले मित्रांनो.